SP न्यूज, द ब्रॉडकास्टिंग न्यूज नेटवर्क अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा व शेअर करा। येऊ दे विधानसभा, तुमच्या ढोंगाला आम्ही चूड लावल्याशिवाय राहतो की नाही ते बघा। वैजापूरमध्ये गद्दारांनी उभं राहूनच दाखवावं। आज वाणी साहेब असते तर या गद्दाराला उलटा टांगून चोपडा असतं। वैजापूर जरा थांबा थोडं। वैजापूरकरांना मी एक आवाहन करतोय आणि गद्दारांना दिलेलं आव्हान पण आहे। मी तर सांगतोय वैजापूरमध्ये गद्दारांनी उभं राहूनच दाखवावं। आणि जो आत्ताचा गद्दार आहे, जरा थांब रे, या गद्दाराला एक जाणीव पाहिजे होती की खरं ह्या मतदारसंघावरती हक्क होता तो आमच्या वाणी साहेबांचा होता। पण वाणी साहेबांना मी विचारलं होतं त्यावेळेला, वाणी साहेब म्हणाले की उद्धवजी आता मी लढलो ना, तुम्ही याला द्या, हा निवडून येईल। म्हटलं अहो मला तुम्हाला उमेदवारी द्यायची। तुला नाही साहेब याला द्या, पुढची नवीन माणसं तयार केली पाहिजे। आज वाणी साहेब असते तर या गद्दाराला उलटा टांगून चोपला असता त्यांनी। तू वाणी साहेबांच्या उपकाराची परतफेडी गद्दारीने केलेली आहेस। आज वाणी साहेब आमच्यात नसले तर या प्रत्येकाच्या मनामध्ये वाणी साहेब बसलेले आहे। आणि या वेळेला ही शिवसेना ही तुला मराठवाडा वॉटर ग्रीडचं नाही तर निवडणुकीत पराभवाचं पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही, ही एकच खात्री बाळगतो। अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा व शेअर करा।